नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। महाराष्ट्र फॉरेस्ट डिपार्टमेंट, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र वन विभाग यांची वनरक्षक या पदाची मेगा भरती निघालेली होती। तर नागपूर विभागाचे एक महत्त्वाचं प्रसिद्ध पत्र इथं जाहीर झालेलं आहे। धाव चाचणी परत घेण्याचं हे प्रसिद्ध पत्र आहे। तर काय आहे डिटेलमध्ये जाणून घेऊयात। तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल, अजूनही चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर कृपया सबस्क्राइब करा। वनसंरक्षक प्रादेशिक नागपूर वनवृत्त नागपूर यांचे कार्यालय वनरक्षक गट क पदभरती प्रक्रिया 2023 धाव चाचणीबाबत सुधारित जाहीर सूचना इथंही जाहीर करण्यात आलेली आहे। तर नागपूर वनवृत्तातील वनरक्षक पदाकरिता धाव चाचणीचा कार्यक्रम महिला व पुरुष उमेदवार यांच्याकरिता दिनांक 21 फेब्रुवारी आणि 21 फेब्रुवारी ते 26 फेब्रुवारी या कालावधीत मिहान नागपूर येथे आयोजित करण्यात आलेला होता। दिनांक 21/2/2024 रोजी तांत्रिक कारणांमुळे धाव चाचणीची बॅच नियोजित वेळी सुरू करणे शक्य झाले नाही। त्यामुळे 21/2/2024 रोजी जे उमेदवार धावू शकले नाही अशा उमेदवारांना त्याच दिवशी सायंकाळी 22/02/2024 किंवा 26/2/2024 रोजी सकाळच्या बॅचमध्ये धावता येईल असे सक्षम सांगण्यात आले होते। सोबतच सदर उमेदवारांना ईमेलद्वारे सुद्धा वैयक्तिकरित्या कळवण्यात आले होते। दिनांक 21 फेब्रुवारी 2024 रोजी काही उमेदवार दिनांक 22 फेब्रुवारी 2024 रोजी उपस्थित झाल्याने 22 फेब्रुवारी 2024 रोजीची नियोजित बॅच सुद्धा उशिराने सोडण्यात आली। या कारणास्तव बऱ्याच उमेदवारांकडून नियोजित बॅच ही दिलेल्या वेळेत सोडण्यात न आल्याने क्षमतेनुसार धावता आले नाही अशा प्रकारच्या तक्रारी करून पुनश्च धाव चाचणी घेण्याच्या बऱ्याच उमेदवारांनी विनंती केली होती। या व्यतिरिक्त 23/2/2024 ते 26/2/2024 या कालावधीत धाव चाचणी कार्यक्रम नियोजित वेळेत पार पडला आहे। त्यामुळे नैसर्गिक न्याय तत्वाचा विचार करता 21/2/2024 आणि 22/2/2024 रोजी धाव चाचणीमध्ये भाग घेतलेल्या ज्या महिला पुरुष उमेदवारांची बॅच उशिरा सोडण्यात आल्याने त्यांचे धाव चाचणीवर त्याचा विपरीत परिणाम झाला आहे व ते स्वतःहून धाव चाचणीत पुनश्च सहभागी होऊ इच्छितात अशा सर्व महिला पुरुष उमेदवारांना पुनश्च धाव चाचणीची संधी देण्यात येत आहे। सदरची संधी ही खालील अटी व शर्तीनुसार अनुदेय राहणार आहे। तर ह्या महत्त्वाच्या अटी तुम्ही लक्षात घ्या। दिनांक 21/2/2024 व 22/2/2024 रोजीचे जे उमेदवार पुनश्च धाव चाचणी सहभागी होण्यास इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी 1/3/2024 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत recruitment2023.nagpurcircle@gmail.com या ईमेलवर आपली सहमती नोंदविणे अनिवार्य आहे। म्हणजे कंपल्सरी तुम्हाला तुमची सहमती तिथे नोंदवायची आहे। त्यांची सुधारित धाव चाचणीचा कार्यक्रम 4/3/2023 रोजी घेण्यात येईल। दिनांक 2/3/2024 व तदनंतर प्राप्त होणाऱ्या ईमेल बाबत कुठलीही चाचणी केली जाणार नाही। धाव चाचणीस येताना ऑनलाईन परीक्षेचे ओळखपत्र सोबत घेऊन येणे आवश्यक असणार आहे। जे महिला पुरुष उमेदवार सुधारित धाव चाचणीत सहभागी होऊन धाव चाचणी पूर्ण करतील त्यांच्या सुधारित धाव चाचणी पूर्ण केल्याचा वेळ अंतिम निकालामध्ये ग्राह्य धरण्यात येणार आहे। दिनांक 21, 22 व 22/2 या दिवशी धाव चाचणीच्या वेळेत विचार केला जाणार नाही अशा आशयाचे बंधपत्र देणे उमेदवाराला आवश्यक राहील। त्याचबरोबर जे उमेदवार या सुधारित धाव चाचणीच्या कार्यक्रमास इच्छुक नाहीत अशा उमेदवारांची 21/2/2024 व 22/2/2024 या दिवसाच्या धाव चाचणीची वेळ अंतिम निकालासाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे। दिनांक 23/2/2024 ते 26/2/2024 या कालावधीत धाव चाचणीचा कार्यक्रम विहित वेळेत पार पाडला असल्याने सदर कालावधीतील महिला पुरुष उमेदवारांना सुधारित धाव चाचणी कार्यक्रमात भाग घेता येणार नाहीये। 21/2/2024 ते 26/2/2024 या कालावधीत महिला पुरुष उमेदवार धाव चाचणीकरिता गैरहजर होते अशा उमेदवारांना सुधारित धाव चाचणीच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी संधी देण्यात येत आहे। अशा
असा गैरहजर उमेदवारांनी इच्छुक असल्यास दिनांक 1/3/2024 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत रिक्रुटमेंट 2023 नागपूर सर्कल @gmail.com या ईमेलवर तसे कळविणे अनिवार्य आहे। दिनांक 2 मार्च 2024 व तदनंतर प्राप्त होणाऱ्या ईमेल बाबत कुठलाही विचार केला जाणार नाहीये। त्याचा सुधारित धाव चाचणीचा कार्यक्रम दिनांक 4/3/2024 रोजी घेण्यात येईल। धाव चाचणीस येताना ऑनलाईन परीक्षेचं ओळखपत्र हे कंपल्सरी आहे। जाहिरातीमध्ये नमूद केल्यानुसार उमेदवार धाव चाचणीकरिता कोणत्याही प्रकारचा भत्ता व प्रवास खर्च दिला जाणार नाही। ईमेल करताना आपले नाव, गुणवत्ता क्रमांक, चेस्ट क्रमांक, फॉग क्रमांक नमूद करणे आवश्यक आहे। जे उमेदवार रिक्रुटमेंट 2023 नागपूर सर्कल या ईमेलवर संपर्क साधणार नाहीत किंवा इच्छुक असल्याबाबत कळविणार नाही अशा उमेदवारांना वेळेवर धाव चाचणीत सहभागी करून घेतले जाणार नाही। जे उमेदवार मिहान रोड परिसर, वर्धा रोड, नागपूर येथे सुरू असलेल्या धाव चाचणीत ईमेल न करता उपस्थित होतील अशा उमेदवारांची नोंद घेतली जाणार नाही, हे लक्षात घ्यायचं आहे। सुधारित धाव चाचणीचा कार्यक्रम मिहान सेज परिसर, वर्धा रोड, नागपूर येथे घेण्यात येणार आहे। तर ॲड्रेस इथे लक्षात घ्या। महिलांसाठी 3 किलोमीटर मौजा कलुही लुपिन चौक मिहान नागपूर। त्याचबरोबर पुरुषांकरिता 5 किलोमीटर मौजा तेल्हार वॉटर टँक रोड मिहान नागपूर। सदरहू कार्यक्रमातील बदल सूचनांसाठी उमेदवारांनी वनविभागाच्या mahaforest.gov.in या संकेतस्थळावर वारंवार भेट द्यावी व वैयक्तिक ईमेल तपासत राहावे। त्यानंतर कोणत्याही उमेदवारांना धाव चाचणीकरिता पुनश्च संधी दिली जाणार नाही याबाबत उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे। जे उमेदवार 21-22 फेब्रुवारीला अनुपस्थित होते किंवा जे उमेदवारांना उशिराने धावायला भेटलं अशा उमेदवारांसाठी ही सुवर्ण संधी आहे। पण त्यासाठी तुम्हाला ईमेलवर तुमचा इंटरेस्ट हा नोंदवायचा आहे। तर हे महत्त्वाचं अपडेट इथे लक्षात घ्या। असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा। थँक्यू, धन्यवाद, जय हिंद।